मित्रांनो, अशी इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमचं नाव आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात ते नक्कीच टाईप करा. आणि हा व्हिडिओ मोजून 22 ते 25 मिनिटं मन लावून नक्कीच ऐका. तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल आणि स्वामींचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी असेल. चला तर मग सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, खूप वेळा आपण अशा वळणावर येऊन थांबतो जिथे आपल्याला वाटतं की आता मार्गच उरलेला नाही. पण खरं सांगू का, रस्ता तिथेच असतो, फक्त आपल्या डोळ्यांवर चिंतेचं पडलट हे आलेलं असतं. म्हणून मला आठवतंय, एकदा मी खूप मोठ्या फायनान्शियल प्रेशरमध्ये होतो. रात्रीची झोप उडाली होती आणि सतत वाटायचं की हे सगळं कसं निस्तरलं जाईल. पण त्या गडद अंधारात मला एक गोष्ट समजली की आजचा जितका जास्त आपण विचार करतो ना, तितका तो प्रश्न मोठा होत जातो. त्यापेक्षा एक पाऊल उचलणं जास्त महत्त्वाचं असतं. स्वामी समर्थांच्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग आपल्याला हे शिकवतात की जेव्हा तुम्ही स्थिर असता तेव्हा तुम्हाला योग्य दिशा दिसते. टेन्शन घेऊन आजपर्यंत कोणाचेही प्रश्न सुटले नाहीत, उलट ते गुंतागुंतीचे झालेत. आपण आजच्या जगात इतके कन्फ्यूज झालो आहोत की आपल्याला नेमकं काय हवंय हेच आपण विसरलो आहोत. दुसऱ्याच्या यशाचा ग्राफ बघून आपण आपलं आयुष्य मोजायला लागतो आणि तिथेच आपली खरी हार होते. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कोणाला यश लवकर मिळतं तर कोणाला उशिरा मिळतं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मागे आहात. निसर्गाकडे बघा, प्रत्येक फूल आपल्या ऋतूच उमलतं आणि गुलाबाचं फूल पावसाळ्यात येईलच असं नाही आणि मोगरा हिवाळ्यात फुलेलच असं नाही. आपण मात्र सततच्या निसर्गाच्या विरुद्ध धावायचा प्रयत्न करतो. आपल्या घरातील मोठी माणसं, आपले आईवडील किती साध्या पद्धतीने आयुष्य जगायचे. त्यांच्याकडे कदाचित एवढी मोठी स्वप्न नसतील, पण त्यांच्याकडे समाधान होतं. आपण आज आपल्याकडे सगळं काही असूनही आपण अस्वस्थ आहोत, कारण आपण स्वतःला विसरलोय. स्वामी समर्थांचे ते शब्द आठवा, जे नेहमी आपल्याला धीर देतात. ते म्हणतात की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा, बाकी सगळं माझ्यावर सोडून द्या. ही सरेंडर करण्याची वृत्ती एकदा आली ना की सगळं काही हलकं होतं. आपण सगळं ओझं स्वतः खांद्यावर घेऊन फिरतोय, जणू हे जग आपल्यामुळे चाललंय. पण खरं तर आपण या सृष्टीचा एक छोटासा भाग आहोत. आपण आपल्या हातात फक्त प्रयत्न करणं आहे. जेव्हा आपण अपयशाच्या भीतीने प्रयत्न करणं सोडतो ना, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने हरतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं आपण भाषणात ऐकतो, पण ते प्रत्यक्षात उतरवणं कठीण असतं. का कठीण असतं? कारण आपल्याला लोकांच्या जजमेंटची भीती वाटते. आपल्याला वाटतं की लोक काय म्हणतील. पण खरं सांगू का, लोकांना तुमच्या यशाशी किंवा अपयशाशी काही देणं घेणं नसतं. ते फक्त 2 दिवस चर्चा करतात आणि विसरून जातात. मग त्यांच्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य का पणाला लावताय? स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःचे छंद जोपासा. दिवसातला अर्धा तास तरी असा असावा जो फक्त तुमचा असेल, ज्यात कोणताही विचार नसेल, कोणतंही टेन्शन नसेल. कधीतरी शांतपणे बसून जुन्या आठवणींना उजाळा द्या. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा छोट्याशा खेळण्यातही आपल्याला किती आनंद मिळायचा. तो निरागस आनंद आज कुठे हरवलाय? पैशांच्या मागे धावताना आज आपण आपलं बालपण आणि आपलं मोठेपण दोन्ही हरवून बसलोय. स्वामी समर्थांच्या दरबारात गेल्यावर एक गोष्ट जाणवते की तिथे कोणी श्रीमंत नाही आणि कोणी गरीब नाही. तिथे फक्त भाव महत्वाचा आहे. तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा भावनांना स्थान द्यायला हवं. आपण यंत्रांसारखे वागायला लागलो आहोत. ऑफिसचं काम, घराच्या जबाबदाऱ्या, मुलांचं शिक्षण या चक्रात आपण इतके अडकलोय की आपल्याला स्वतःच्या श्वासाचा आवाजही ऐकू येत नाहीये. आयुष्यातले साधे क्षण आनंदाने जगा. एखाद्या रविवारी निवांतपणे कुटुंबासोबत जेवण करणं किंवा मित्रांसोबत जुन्या गप्पा मारणं, यात जी ऊर्जा आहे ना, ती कोणत्याही महागड्या ट्रिपमध्ये नाही. आपल्याला वाटतं की सुख हे मोठ्या गोष्टींमध्ये असतं, पण खरं सुख हे छोट्या गोष्टीत दडलेलं असतं. कठीण काळात आपण देवावर चिडतो, देवाला दोष देतो, पण स्वामी समर्थांसारखे गुरु आपल्याला शिकवतात की संकटही आपल्याला घडवण्यासाठी येतात, संपवण्यासाठी नाही. जसं सोन्याला आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय चकाकी येत नाही, तसंच मानवी आयुष्य हे संघर्षाशिवाय उजळत नाही. जर आज तुमच्या आयुष्यात संघर्ष असेल तर समजा की तुमची किंमत वाढणार आहे. तुम्ही अजून कणखर होणार आहात. आपण खूप वेळा सिंपल गोष्टींना कठीण करून ठेवतो. कोणाशी तरी पटलं नाही की आपण अबोला धरतो, मनात राग साठवून ठेवतो. पण त्या रागाचा त्रास फक्त आपल्यालाच होतो. समोरच्याला कदाचित माहितीही नसतं की तुम्ही त्यांच्यावर चिडलात. माफ करणं शिका. माफी मागितल्याने कोणीही लहान होत नाही आणि माफ केल्याने मन मोठं होतं. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की अहंकार हा माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरतो. मीपणा सोडून दिला की आम्हीपणाची भावना जागरूक होते आणि जेव्हा आपण सर्वांचा विचार करतो तेव्हा निसर्ग सुद्धा आपल्याला साथ देतो. प्रकृतीचा एक नियम आहे, तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे परत येतं. जर तुम्ही कोणाला त्रास दिलात तर तो कधी ना कधीतरी तुमच्याकडे परत येणारच आहे.
पण जर तुम्ही कोणाला मदत केली, कोणाला आधार दिला, तर तो आधार तुम्हाला तुमच्या कठीण काळात नक्कीच मिळेल. आयुष्यात क्लिअर विजन असणं नक्कीच खूप गरजेचं आहे. आपल्याला कुठे जायचंय हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण कुठे पोहोचणार नाही. पण ध्येय गाठताना घाई करू नका. उतावळीपणा नेहमी घात करतो. संयम ठेवा. संयम म्हणजे तुमची नक्कीच नुसती वाट बघणं नाही, तर वाट बघताना आपलं काम चालू ठेवणं आहे. म्हणून बऱ्याचदा आपण मध्ये सोडून देतो कारण रिझल्ट दिसत नसतो. पण लक्षात ठेवा, जमिनीखाली जेव्हा बी रुजत असतं ना, तेव्हा वर काहीच दिसत नसतं, पण आतमध्ये खूप मोठी प्रक्रिया सुरू असते. तसंच तुमच्या मेहनतीचं असतं. तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला परत मिळतेच. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जे तुमचं आहे ते तुमच्याकडे नक्की येईल आणि जे तुमचं नाही ते कितीही प्रयत्न केले तरी टिकणार नाही. हा एक विचार तुम्हाला अनेक मानसिक त्रासातून मुक्त करू शकतो. आपण दुसऱ्याच्या वाट्याचं सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातच स्वतःचं सुख घालवतो. समाधानी राहणं ही एक कला आहे आणि ती सरावाने नक्कीच येत असते. रोज सकाळी उठल्यावर आपल्याकडे असलेल्या 5 चांगल्या गोष्टींची यादी करा. तुम्हाला जाणवेल की तुम्ही किती भाग्यवान आहात. आपल्याकडे डोळे आहेत, हातपाय नीट आहेत, राहायला घर आहे, खायला अन्न आहे. हेच किती मोठं सुख आहे हे विचारा त्यांना ज्यांच्याकडे यातलं काहीच नाहीये. कृतज्ञता हा शब्द दिसायला छोटा असला तरी त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. आपल्याला आयुष्यात आलेल्या प्रत्येक माणसाचा आदर करा. अगदी तुमच्या घरात काम करणाऱ्या मावशी असोत किंवा ऑफिसचा वॉचमन असो, प्रत्येक जण आपापलं आयुष्य सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतोय. कोणालाही कमी लेखू नका. जेवढा तुम्ही आदर कराल आणि आदर द्याल ना, तेवढाच तुम्हाला आदर मिळेल. आणि जीवनात पैसा महत्वाचा आहेच, पण तो सर्वस्वी नाहीये. पैशाने तुम्ही गादी विकत घेऊ शकता, पण झोप नाही. शांतीही विकत घेऊ शकता, पण ती कमवावी लागते आणि ती चांगल्या वागण्यातून आणि शुद्ध विचारातून येते. आणि तुमचे विचार कसे आहेत मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही कुठून, कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा कमेंट करा. कधी कधी मला वाटतं की आपण खूप जास्त कप्पे केलेत आणि हे माझं, ते माझं आणि ते तुझं, हे आमच्या जातीचं, ते त्यांच्या धर्माचं. पण निसर्ग असं वागत नाही. ऊन सगळ्यांना सारखं लागतं, पाऊस सगळ्यांना सारखाच भिजवतो. मग आज आपण माणसं का वेगळी वागतो? स्वामी समर्थांच्या शिकवणीत कुठेही भेदभाव नाही. तिथे फक्त माणुसकी आहे. माणुसकी जपणं हाच खरा धर्म आहे. आयुष्यात जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा डोळे मिटून त्या शक्तीचं स्मरण करा जिच्यावर तुमचा विश्वास आहे. तुम्हाला जाणवेल की तुम्ही कधीच एकटे नसता. एक अदृश्य शक्ती नेहमी तुमच्या सोबत असते, जी तुम्हाला सावरते. फक्त आपणच तिला ओळखायला कमी पडतो. भीतीवर विजय मिळवणं म्हणजे आयुष्य जिंकणं आहे. भीती कशाची असते? हरण्याची, म्हातारपणाची, एकटेपणाची. पण या गोष्टी तर अटळ आहेत. ते अटळ आहे त्याची भीती कसली? मृत्यू तर सर्वांना देणार आहे. मग तोपर्यंत आपण का घाबरून जगायचं? मोकळ्या मनाने जगा, मुक्तपणे विचार करा, कोणत्याही विचारांचे गुलाम होऊ नका. स्वतःची बुद्धी वापरा. स्वामी समर्थांनी सुद्धा आपल्याला बुद्धी आणि विवेक दिलाय, तो वापरण्यासाठीच. आपण दुसऱ्याने सांगितलं म्हणून काहीही करतो आणि मग फसलो की दुसऱ्यांनाच दोष देतो. आपली जबाबदारी घ्यायला शिका. मी जे काही केलंय त्याला मीच जबाबदार आहे, ही वृत्ती तुम्हाला प्रारब्ध बनवते. आयुष्यात चुका होणारच आहेत. चुका झाल्याशिवाय माणूस शिकत नाही. पण एकाच चुकीची पुनरावृत्ती करणं म्हणजे मूर्खपणा आहे. आपल्या चुका मान्य करायला मोठं मन लागतं आणि जे लोक स्वतःच्या चुका हसत स्वीकारतात ते जीवनात पुढे जातात. कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका. द्वेष हा विषासारखा असतो जो तुम्ही स्वतः पिता आणि अपेक्षा करता की समोरचा माणूस मरेल. त्यापेक्षा प्रेम करा, मैत्री करा. आयुष्य खूप छोटं आहे. कोणाशी भांडण करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आनंदाने राहण्यात जास्त अर्थ आहे. तुमची वाणी गोड ठेवा. गोड बोलण्याने अर्धी कामं होतात. कठोर शब्द बोलून तुम्ही क्षणभरासाठी जिंकू शकाल, पण कायमस्वरूपी माणूस गमवाल. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. ते कधीच कोणाला निराधार सोडत नाहीत. फक्त आपली श्रद्धा आणि सबुरी डळमळीत होऊ देऊ नका. श्रद्धेचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करायचं नाही. श्रद्धा म्हणजे मी प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना यश मिळवून देणारी ती शक्ती माझ्या सोबत आहे, हा विश्वास आहे. जीवनातल्या छोट्या मोठ्या संकटांना घाबरू नका. संकट ही पावसाच्या सरींसारखी असतात, येतील आणि जातील. त्यानंतर जे आकाश स्वच्छ होईल ना, ते बघायला तुम्ही जिवंत असलं पाहिजे. स्वतःच्या शरीराला देव नक्कीच मानलं पाहिजे. त्याची स्वच्छता आणि आरोग्य जपा. व्यसनांपासून लांब राहा. आणि व्यसन हे फक्त माणसाला नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करतं. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. त्यांना पैसा देण्यापेक्षा वेळ द्या. त्यांना आयुष्यातील मूल्यांची किंमत कळू द्या. कष्ट काय असतात ते त्यांना समजू द्या. आजकाल आपण मुलांना सगळं सहज उपलब्ध करून देतोय आणि मग त्यांना संघर्षाची सवय राहत नाही. पण आयुष्य हे संघर्षाचं दुसरं नाव आहे. त्यांना पडू द्या, मग ते स्वतः उठायला शिकतील. तुम्ही फक्त त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. आयुष्य जगताना कोणाचंही मन दुखावू नका, विशेषतः अशा लोकांचं ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केलाय.
आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. स्वामी समर्थांनी सुद्धा हे सांगितलंय की जे आपल्या आई वडिलांचा आदर करत नाहीत त्यांना देवाची प्राप्ती कधीच होत नाहीत. जगात सर्व काही परत मिळू शकतं, पण गेलेली माणसं आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही. म्हणून जे आपल्या जवळ आहेत त्यांची किंमत करा. त्यांना सांगा की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. शब्दांची वाट बघू नका, कृतीतून तुमचं प्रेम व्यक्त करा. आयुष्यात नेहमी शिकत राहा. नवीन कौशल्य आत्मसात करा. जग खूप वेगाने बदलतंय, त्या बदलांशी जुळून घ्यायला शिका. आणि आपण आपली मुळं विसरू नका. आपली संस्कृती आणि आपले विचार हेच आपली खरी ओळख आहे. आत्मविश्वास ठेवा, पण ओव्हर कॉन्फिडन्स नको. स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि त्यावर काम करायला शिका. कोणाशी स्पर्धा करू नका. तुमची स्पर्धा ही स्वतःशीच असावी. कालच्यापेक्षा आज मी किती चांगला झालोय हे महत्वाचं आहे. स्वामी समर्थांचे चरित्र वाचलं की कळतं की त्यांनी किती साधेपणाने राहून लोकांना मोठ्या गोष्टी शिकवल्या आहेत. साधेपणातच सौंदर्य असतं. दिखावा करण्यात नादात आपण आपलं मानसिक आरोग्य बिघडून येतो. सोपं जगा, सुखी राहा. आयुष्यात आपण जेव्हा खूप धावतो तेव्हा कुठेतरी कधीतरी एका झाडाखाली शांत बसून स्वतःलाच विचारायला हवं की हे सगळं नक्की कशासाठी चाललंय. आपल्याला वाटतं की आपण खूप साध्य करतोय, पण खरं सांगू का, बऱ्याचदा आपण फक्त वेळेच्या मागे धावत असतो. मला आठवतंय माझ्या आयुष्यात एक असा काळ होता जेव्हा मला वाटायचं की माझ्याकडे सगळं काही क्लिअर आहे, मला माहिती आहे मला काय करायचंय, पण नियतीला कितीतरी काहीतरी वेगळंच मान्य असतं. अचानक परिस्थिती अशी बदलते की जे साधे विचार होते ते सुद्धा कठीण वाटायला लागले. अशा वेळी आपल्याला गरज असते ती एका स्थिर आधाराची. स्वामी समर्थ महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण जेव्हा सगळं काही त्या शक्तीवर सोपवतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला रस्ता दिसायला लागतो. पण ती सोपवून देण्याची प्रक्रिया इतकी सिंपल नाहीये. आपलं मन खूप चंचल असतं. त्याला सतत काहीतरी हवं असतं आणि त्याला कशाची तरी भीती वाटत असते. तुम्हाला माहितीये का, आपल्या आयुष्यातले 80% प्रॉब्लेम हे फक्त आपल्या विचारांमुळे निर्माण झालेले असतात. उरलेले 20% हे वास्तव असतं. म्हणून आपण त्या 20% घाबरत नाही, आपण त्या 80%च्या ओझ्याखाली दबून मरतो आणि म्हणून दबून जातो सुद्धा. म्हणून विचार करा, जर आपण आजचा दिवसाचा फक्त विचार केला तर टेन्शन किती कमी होईल. आपण उद्याचं ओझ आज नक्की वाहतोय आणि ऑफिसमधलं प्रेशर असो किंवा घरातल्या जबाबदाऱ्या असो, आपण प्रत्येक गोष्टीत इतके गुरफटलोय की आपल्याला मोकळा श्वास घ्यायला सुद्धा भीती वाटते. कधीतरी असा विचार करा की जर हे सगळं आज संपलं तर आपण सोबत काय नेणार आहोत? काहीच नाही. मग इतका संताप, इतका मत्सर आणि इतकी धावपळ कशासाठी? आयुष्यातलं खरं यश हे तुम्ही फक्त किती कमावलं यात नाहीये, तर तुम्ही किती लोकांना आनंदी केलं आणि तुम्ही स्वतः किती शांत राहिलात यात आहे. आपल्या आजूबाजूला बघा, निसर्ग किती शांतपणे आपलं काम करतोय. सूर्य वेळेवर येतो, झाडं वेळेवर फुलतात, नद्या वाहत राहतात. त्यांना कोणाकडून काही अपेक्षा नसते. आपण मात्र प्रत्येक छोट्या गोष्टींच्या बदल्यात काहीतरी अपेक्षा ठेवतो. ही अपेक्षा दुःखाचं मूळ आहे. आणि जेव्हा आपण निस्वार्थपणे काहीतरी करतो तेव्हा जे समाधान आपल्याला मिळतं ना, ते कोणत्याही चेकपेक्षा किंवा पगारापेक्षा मोठं नक्कीच असतं. स्वामी समर्थांच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग आहेत जिथे त्यांनी फक्त एका नजरेने समोरच्याचं दुःख दूर केलं होतं. हे तुम्ही समजून घ्या. त्यांच्याकडे कोणतीही जादूची कांडी नव्हती, तर त्यांच्याकडे प्रचंड प्रेम आणि करुणा होती. आपण आपल्या आयुष्यात ही करुणा विसरत चाललोय. आपण इतरांना जज करण्यात इतके व्यस्त आहोत की आपल्याला त्यांच्या मागची व्यथा दिसत नाही. आणि समोरचा माणूस चिडला असेल तर त्यामागे त्यांचं काहीतरी दुःख असू शकतं, त्याची काहीतरी हलबद्धा असू शकते. म्हणून हे समजून घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने प्रलब्ध होणं आहे. आयुष्यातले चढ उतार हे जणू काही समुद्रांच्या लाटांसारखे आहेत. लाट येते, तुम्हाला भिजवते आणि निघून जाते. तुम्ही त्या लाटेला अडवू शकत नाही, पण तुम्ही त्या लाटेवर पोहायला शिकू शकता. हे पोहणं म्हणजे जीवन कौशल्य आहे. कठीण काळात आपण कोणाकडे बघतो, कोणावर विश्वास ठेवतो? स्वतःवरचा विश्वास उडाला की मग आपण बाहेर आधार शोधायला लागतो. पण खरा आधार तुमच्या आतच आहे. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश प्रत्यक्षात तुमच्या आतल्या आत्मविश्वासाला जागृत करण्यासाठी आहे. जेव्हा तुमचं मन हे सांगतं की हो मी हे करू शकतो, तेव्हा अर्धी लढाई तुम्ही तिथे जिंकलेली असते. आजकालच्या डिजिटल जगात आपण हजारो लोकांशी कनेक्ट आहोत, पण स्वतःशी मात्र डिस्कनेक्ट झालो आहोत. फोनवर तासनतास घालवण्यापेक्षा जर आपण 10 मिनिटे शांत बसून आपल्या मनातल्या विचारांशी संवाद साधला ना, तर आपल्याला कळेल की आपण किती गोंधळलेलो आहोत. हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी कोणत्याही महागड्या कोर्सची गरज नाहीये, तर फक्त शांततेची गरज आहे. आयुष्यातले साधे अनुभव, जसं की पावसाचा पहिला थेंब अंगावर घेणं आणि किंवा मातीचा तो सुगंध अनुभवणं, हे आपल्याला जिवंतपणाची जाणीव करून देतात. आपण या छोट्या गोष्टींना इग्नोर करतो कारण आपल्याला वाटतं की यात वेळ वाया जातोय, पण खरं तर याच गोष्टी आपल्याला कठीण काळासाठी रिचार्ज करत असतात. कष्टाला पर्याय नाहीये हे अगदी खरं आहे,
पण कष्ट करताना त्यात आनंद नसेल तर ते फक्त ओझं बनतं. मला माहिती आहे की आजकाल खूप स्पर्धा आहे, प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल आहे, पण या स्ट्रगलमध्ये स्वतःचा मूळ स्वभाव हरवू नका. जर तुम्ही स्वभावाने आनंदी असाल तर तुमच्या आसपासचे लोक सुद्धा आनंदी राहतील. आनंद हा संसर्गजन्य असतो, तुम्ही जेवढा वाटाल तेवढा तो वाढत जातो. स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांना सांगायचे की कर्म करत राहा. कर्माची व्याख्या खूप मोठी आहे. केवळ काम करणं म्हणजे कर्म नाही, तर ते काम कोणत्या भावनेने केलं जातंय हे जास्त महत्वाचे आहे. जर तुम्ही रागाने किंवा त्रासाने काम करत असाल तर त्या कर्माचं फळ सुद्धा तसंच मिळेल. पण जर तुम्ही प्रेमाने आणि समर्पणाने काम केलं तर त्यातून मिळणारा रिझल्ट हा नेहमी सुखद असतो. आयुष्यात काही लोक तुम्हाला नावं ठेवतील, काही लोक तुमची फसवणूक करतील. अशा वेळी मनात सुडाची भावना येणं स्वाभाविक आहे, पण सूड घेण्यापेक्षा त्या माणसाला माफ करून आपल्या मार्गावरून पुढे जाणं यातच तुमचं मोठेपण आहे. आपले ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च करू नका जे आपण बदलू शकत नाही. जे झालं ते झालं, आता पुढे काय हे बघणं जास्त महत्वाचं आहे. आपण अनेकदा भूतकाळात इतके अडकतो की आपल्याला समोर असलेलं भविष्य दिसत नाहीये. भूतकाळ शिकण्यासाठी असतो, तिथे राहण्यासाठी नाही. स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्यात आपण बघतो की किती हजारो लोक एकाच लयीत चालत असतात. तिथे कोणाचं कोणाशी भांडण नसतं, तिथे फक्त एकच ध्येय असतं, स्वामींचे दर्शन. आपल्या आयुष्यात सुद्धा असंच असायला हवं. एक ध्येय ठेवा आणि त्या दिशेने संयमाने चालत राहा. वाटेत कितीही दगडगोटे आले तरी थांबू नका. संयम ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला जगातील कोणत्याही ताकदीपेक्षा जास्त शक्तिशाली बनवू शकते. आजच्या तरुणाईला वाटतं की सगळं काही इन्स्टंट मिळालं पाहिजे, पण लक्षात ठेवा, इन्स्टंट मिळणाऱ्या गोष्टी टिकत नाही. आणि ज्या गोष्टीसाठी आपण घाम गाळतो, ज्यासाठी आपण रात्री जागून मेहनत करतो, त्याची चव काही वेगळीच असते. आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला विसरू नका. आरोग्य चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकाल. रोज थोडा वेळ व्यायाम करणं किंवा चांगलं जेवण घेणं हे काही फॅशन नाही आहे, तर ही गरज आहे. तुमचं शरीर हे तुमचं पहिलं घर आहे, त्याची निगा राखा. मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नकारात्मक विचारांपासून लांब राहा आणि जे लोक तुम्हाला सतत खाली खेचतात ना किंवा तुमच्यातल्या उणिवा काढतात ना, त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं असतं. आपली कंपनी, आपली संगत ही आपली विचारसरणी ठरवते. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलात तर तुमचे विचार सुद्धा उच्च दर्जाचे होतील. स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर जो एक वेगळा सुगंध आणि शांतता मिळते ना, ती आपल्या घरात सुद्धा निर्माण होऊ शकते जर आपले विचार सुद्धा शुद्ध असतील. घराला घरपण हे तिथल्या माणसांच्या स्वभावामुळे येतं, तिथल्या फर्निचरमुळे नाही. एकमेकांचा आदर करा. घरातल्या थोड्या मोठ्यांशी प्रेमाने बोला. छोट्या गोष्टीवरून चिडचिड करणं थांबवा. तुम्हाला माहितीये का की चिडचिड केल्याने आपल्या शरीरात असे हार्मोन्स तयार होतात जे आपल्या आरोग्याला घातक असतात. त्यापेक्षा जाऊ दे म्हणायला शिका. जाऊ दे हा मंत्र तुमच्या आयुष्यातील निम्मी दुःख कमी करू शकतो. प्रत्येक वादात जिंकणं महत्वाचं नसतं, कधी कधी नक्कीच हारण्यात सुद्धा एक वेगळाच विजय असतो, जर त्यातून एखादं नातं वाचणार असेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आयुष्यात पैसा कमवणं कठीण नाहीये, पण माणुसकी टिकून ठेवणं खूप कठीण आहे. त्यामुळे माणुसकी टिकून ठेवा. जेवढे जास्त तुम्ही माणुसकी टिकून ठेवाल तेवढे जास्त नक्कीच तुम्हाला यश हे भरपूर काही मिळत जाईल आणि देवही तुम्हाला यश देत जाईल. त्यात काही वादही नाहीये. म्हणून आजच्या जगात माणुसकीची किंमत संपत चालली आहे असं वाटतंय, पण अजूनही अशी लोक आहेत जे दुसऱ्यासाठी जगतात. अशा लोकांकडून प्रेरणा घ्या. स्वामी समर्थांनी कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही, त्यांनी नेहमी भक्तांच्या कल्याणाचा विचार केला. आपणही आपल्या आयुष्यात थोडा तरी परोपकार करायला हवा. कोणाला तरी केलेली छोटीशी मदत, कोणाच्या तरी चेहऱ्यावर आणलेलं हसू हेच तुमचं खरं पुण्य आहे. जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीला 2 बाजू असतात, एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण कोणती बाजू निवडतो. जर आपण नेहमी सकारात्मक बाजू बघायला शिकलो तर आपल्याला कोणत्याही संकटात संधी दिसायला लागेल. ही दृष्टी विकसित करणं म्हणजे खऱ्या अर्थानं सुरक्षित होणं आहे आणि सुशिक्षित होणं आहे. म्हणून पुस्तकी ज्ञान आपल्याला नोकरी मिळवून देऊ शकतं, पण जीवनाचं ज्ञान हे अनुभवातूनच मिळतं. अनुभव हे जगातले सगळ्यात मोठे शिक्षक आहेत. कधी कधी आपल्याला खूप एकटं वाटतं, असं वाटतं की आपलं कोणीच नाहीये, पण अशा वेळी लक्षात ठेवा की जो सर्वांचा आहे तो स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत. आणि त्यांची ती शांत मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि विचार करा की ते तुम्हाला काय सांगतायत. ते तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर लढण्यासाठी प्रेरित करत आहेत. भीती एक फक्त मनाची अवस्था आहे, तिला काढून टाकणं आपल्या हातात आहे. आपण ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट आपल्यावर ताबा मिळवते. त्यापेक्षा त्या गोष्टीचा सामना करा, ती भीती आपोआपच पळून जाईल. आयुष्यात शिस्त असणं खूप गरजेचं आहे. शिस्त म्हणजे स्वतःवर घातलेलं बंधन नाही, तर स्वतःला दिलेली एक दिशा आहे. सकाळी वेळेवर उठण्यापासून ते रात्री वेळेवर झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत जर शिस्त असेल तर तुमचं आयुष्य खूप सोपं होईल. विनाकारण गप्पा मारण्यात किंवा सोशल मीडियावर वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी नवीन शिका.
आजच्या युगात माहितीचा खजिना आपल्या हातात आहे, त्याचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी करा. जगाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, पण सगळ्यात आधी तुमची ही स्वतःकडून काय अपेक्षा आहे हे ठरवा. स्वतःला फसवू नका. प्रामाणिकपणा ही फक्त दुसऱ्याशी वागण्याची गोष्ट नाहीये, तर ती स्वतःशी वागण्याची सुद्धा गोष्ट आहे. जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला कोणाच्याही समोर मान खाली घालावी लागणार नाही. आयुष्यातले काही निर्णय चुकतील, काही अंदाज चुकतील, पण त्यातून जे शिक्षण मिळेल ना, ते तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल. निराश होऊ नका. निराशा ही माणसाची कार्यक्षमता कमी करते. नेहमी उत्साही राहण्याचा प्रयत्न करा. उत्साह हा एक असा गुण आहे ना, जो तुम्हाला थकू देत नाही. आपल्या कामात नवीनता आणा आणि तेच तेच काम कंटाळवाणं वाटू शकतं, पण जर तुम्ही त्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यात गोडी वाटेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमची श्रद्धा आढळ असू द्या. ही श्रद्धा केवळ देवावरच नाही तर स्वतःच्या कष्टावर सुद्धा असली पाहिजे. कष्ट करणारा कधीच उपाशी मरत नाही आणि देवाची कृपा त्याच्यावर नेहमीच असते. हे साधं सत्य आपण विसरतो आणि मग शॉर्टकटच्या मागे लागतो. आयुष्यात शॉर्टकट नसतातच आणि जे शॉर्टकट असतात ते तुम्हाला कधीच चांगल्या ठिकाणी पोहोचवत नाहीत. मेहनतीचा रस्ता कदाचित लांब असेल, पण तो सुरक्षित असतो आणि तो तुम्हाला नक्कीच यशापर्यंत नेतो. जीवनातल्या कठीण प्रसंगांना हसून सामोरे जा आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हे तुमच्या शत्रूसाठी सगळ्यात मोठी शिक्षा असते आणि तुमच्या मित्रांसाठी सगळ्यात मोठा आधार असतो. म्हणून रडत बसून काही साध्य होत नाही. उलट आपली नक्कीच शक्ती खर्च होत असते. त्यापेक्षा हेही दिवस जातील हा विचार करून पुढे चला. वेळ ही बदलासाठीच असते. वाईट वेळ आली आहे तर ती जाणारच आहे हा विश्वास ठेवा आणि स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही मंगल होईल. फक्त तुमचं मन साफ ठेवा. दुसऱ्याचं वाईट चिंतून आपलं चांगलं कधीच होत नाही. विश्वाचा हा नियम आहे की आपण जे पेरतो तेच उगवतं. चांगलं पेरा, चांगलं उगवेल. शब्दाचा वापर विचारपूर्वक करा. एकदा तोंडातून नक्कीच हे तोंडून बाहेर पडलेला शब्द असतो ना, आणि धनुष्यातून सुटलेला बाण कधीच परत येत नाही. कोणालाही तुच्छ लेखू नका, कारण काळाची चक्र कधी फिरतील हे सांगता येत नाही. म्हणून आज जो वर आहे ना, तो उद्या खाली असू शकतो. नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे. किती मोठे झाला तरी आपल्या जमिनीला आणि आपल्या मुळांना विसरू नका. जे लोक जमिनीवर राहतात तेच वादळात टिकून राहतात. मोठ्या इमारती पडतात, पण छोटी झाडं लवचिक असल्यामुळे टिकून राहतात. लवचिकता आपल्या स्वभावात आणा. परिस्थितीनुसार स्वतःला बदलणं म्हणजे हार मानणं नाही, तर ती एक जगण्याची स्ट्रॅटर्जी आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणजे नेहमी आपल्या सोबत आहेत आणि या विचारानेच मनाला केवढा धीर मिळतो. हा धीरच आपली खरी ताकद आहे. आयुष्यात काही झालं तरी आपली मूल्य विकू नका. तत्वांसाठी जगणं कदाचित कठीण असेल, पण ते सन्मानाचं असतं आणि अंतिमतः सन्मानच होतो. बाकी सगळं विरून जातं. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायला हवं. बऱ्याचदा असं होतं की आपण खूप साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग आयुष्य कठीण वाटायला लागतं. खरं सांगू तर मला माझ्या अनुभवातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. ती म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट लगेच शोधायचा प्रयत्न करतो, पण निसर्गाचा नियम तसा नाहीये. एखादं झाड हे लावल्यावर त्याला फळं यायला वेळ लागतोच. आपण मात्र टेन्शनमध्ये येतो, कारण आपल्याला वाटतं की आपण जे कष्ट करतोय त्याचं फळ आपल्याला आजच्या आजच मिळालं पाहिजे. प्रेशर वाढतं आणि मग आपण स्वतःवर डाऊट घ्यायला लागतो. बघा, असं असतं की आयुष्यात जेव्हा खूप अंधार वाटतो ना, तेव्हा आपण प्रकाशाच्या शोधात धावतो, पण कधी कधी त्या अंधारात शांत उभं राहून बघितलं तरच आपल्याला पुढची वाट सापडते. माझ्या आयुष्यात पण असे अनेक प्रसंग आले जेव्हा मला वाटलं की आता सगळं संपलंय, पण अशाच वेळी स्वामी समर्थ महाराजांच्या एका साध्या शिकवणीची आठवण झाली की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की देव येऊन तुमचं काम करणार आहे, पण ती एक शक्ती तुमच्या मनात क्लिअर विचार करण्याची ताकद देते. आपण जेव्हा धावपळ करतो तेव्हा आपलं सगळं मन शांत नसतं. तेव्हा अशा गोंधळलेल्या मनात कधी चांगले विचार येत नाही. म्हणून थोडा वेळ स्वतःसाठी काढणं खूप सिंपल वाटत असलं तरी ते सगळ्यात कठीण काम आहे. आणि आजकालच्या जगात प्रत्येक जण धावतोय. कोणाला पुढे जायचं आहे तर कोणाला कोणापासून तरी लांब जायचं आहे. पण या धावपळीत आपण हे विसरलोय की शांत राहणं हीच खरी ताकद आहे. तुम्हाला माहितीये का की जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटात असतो तेव्हा आपल्याला वाटतं की हे फक्त माझ्याच सोबत का होतंय, पण थोडं बाजूला होऊन बघितलं तर कळतं की प्रत्येक जण आपापल्या लढाईत व्यस्त आहे. फरक फक्त इतकाच आहे की कोणी ते दाखवतं तर कोणी मनात दाबून ठेवतं. जीवनातले साधे आनंद आपण हरवून बसलोय. मुलांचं हसणं असेल किंवा घराबाहेरच्या झाडावर बसलेला पक्षी असेल, या गोष्टींकडे बघायला आपल्याकडे वेळच नाहीये. कारण आपल्या डोक्यात फक्त उद्याचं टेन्शन असतं. उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नाहीये, पण आजचा दिवस आपण पूर्णपणे जगू शकतो ना. माझ्या एका ओळखीच्या माणसाने मला सांगितलं होतं की जोपर्यंत आपण स्वतः माफ करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आपण जुन्या चुका धरून बसतो आणि मग त्याचं ओझं आपल्याला भविष्यात चालू देत नाही. हे ओझं उतरून ठेवणं खूप गरजेचं आहे.
स्वामी समर्थांच्या चरित्रात अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला सांगतात की परिस्थिती कशी असली तरी आपला संयम ढळू देऊ नका. संयम असला की मार्ग आपोआप मिळतो. आपण लोकांच्या नजरेतून स्वतःला बघणं सोडून दिलं पाहिजे. समोरचा काय विचार करेल किंवा समाजात आपली प्रतिमा कशी असेल या चिंतेत आपण आपलं खरं स्वरूप विसरतो. जग काय म्हणेल यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. जेव्हा तुमचं मन क्लिअर असतं तेव्हा तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज भासत नाही. कधी कधी मला वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो आणि कृती कमी करतो. विचार करण्याने फक्त भीती वाढते, पण कृती केल्याने आत्मविश्वास वाढतो. आयुष्यात छोटे छोटे बदल करणं खूप प्रभावी असतं. एकदम मोठा बदल करण्यापेक्षा रोज 1% सुधारणा केली तरी वर्षभरात आपण खूप पुढे गेलेलो असतो. ही साधी गोष्ट आपल्याला माहिती असते, पण आपण ती पाळत नाही, कारण आपल्याला शॉर्टकट हवे असतात. आयुष्यात शॉर्टकट नसतात. ते जितक्या लवकर समजले ना तितकं चांगलं. कठीण परिश्रम आणि प्रामाणिकपणा याला पर्याय नाही. आपण जेव्हा प्रामाणिक असतो तेव्हा आपल्याला कोणाचीही भीती वाटत नाही. स्वामींच्या सानिध्यात गेल्यावर एक वेगळी शांती मिळते, कारण तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की आपण किती छोटे आहोत आणि हे विश्व किती मोठं आहे. ही नम्रता आली की अहंकार आपोआप गळून पडतो. अहंकार गेला की सुख आपोआप येतं. बऱ्याचदा आपण सुखाला पैशाशी जोडतो, पण पैसा फक्त सोयी सुविधा देऊ शकतो, शांती नाही. खरी शांती ही आपल्या आत असते आणि ती बाहेर कुठेही शोधून मिळणार नाही. आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो तेव्हा जे समाधान मिळतं ना ते कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं असतं. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघणं ही एक वेगळीच एनर्जी देणारी गोष्ट आहे. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणं शिकायला हवं. याचा अर्थ असा नाही की प्रगती करायची नाही, पण प्रगती करताना मनशांती गमावून चालणार नाही. आपण स्वतःला खूप गृहीत धरतो. आपल्या शरीराची मनाची काळजी घेणं ही आपली पहिली जबाबदारी आहे. जर आपण स्वतः ठीक नसू तर आपण दुसऱ्याची काळजी कशी घेणार? आयुष्यात चढ उतार येणारच. जशी रात्र झाल्यावर दिवस येतो तसं दुःखानंतर सुख येणारच आहे. हा विश्वास मनात असणं खूप गरजेचं आहे. विश्वासाशिवाय आपण एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की कर्मावर लक्ष द्या, फळाची अपेक्षा करू नका. हे तत्वज्ञान जितकं जुनं आहे तितकंच आजही लागू होतं. आपण जेव्हा कर्मात मग्न होतो तेव्हा आपल्याला वेळेत भान राहत नाही आणि मग रिझल्टची चिंताही उरत नाही. कष्ट करा, पण ते आनंदाने करा. ओझं समजून नका करू. जेव्हा तुम्ही कामाचा आनंद घेता तेव्हा ते काम राहत नाही, तर तो एक अनुभव बनतो. आयुष्यात अनेक लोक येतील आणि जातील. काही आपल्याला धडा शिकवतील तर काही आपल्याला साथ देतील. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. अगदी लहान मुलाकडूनही आपण निरागसता शिकू शकतो. मोठे झाल्यावर आपण ही निरागसता हरवून बसतो आणि जगाच्या व्यवहारात अडकतो. पण पुन्हा एकदा त्या निरागसतेकडे जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने जगणं आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं कधी सोडू नका. वयाचं किंवा परिस्थितीचं बंधन नसतं. जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, इच्छाशक्ती असेल तर वाळवंटातही फुलं नक्कीच फुलवता येतात. स्वामी समर्थांचं नाव घेतलं की मनात एक प्रकारचा धीर येतो. तो धीर आपल्याला कठीण काळात टिकवून धरतो. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. आपण आज जे आपल्याला वाईट वाटतंय कदाचित ते भविष्यात आपल्या चांगल्यासाठीच असू शकतं. ही सकारात्मकता ठेवणं खूप कठीण असतं, पण तीच आपल्याला वाचवते. आपण जेव्हा नकारात्मक विचार करतो तेव्हा आपण तशाच ह्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार करा आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. संगत ही माणसाचं चरित्र घडवते आणि चांगल्या विचारांची पुस्तके वाचा किंवा असे अनुभव ऐका जे तुम्हाला प्रेरणा देतील. आयुष्य एक खूप मोठं पुस्तक आहे आणि आपण रोज त्याचं एक पान लिहित असतो आणि हे पान कसं लिहायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपण आपल्या कथेचे लेखक आहोत आणि त्यामुळे आपली कथा ही संघर्षाची असली तरी ती विजयाची सुद्धा असायला हवी. हार मानणं हा पर्याय कधीच नसतो. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक संकटातून मार्ग निघतोच, फक्त आपल्याला तो बघण्याची दृष्टी हवी. म्हणून कधी कधी उत्तर आपल्या समोर असतात, पण आपण ते बघायला तयार नसतो, कारण आपण आपल्याच विचारांच्या कोशात अडकलेलो असतो. या कोशातून बाहेर पडणं गरजेचं आहे. मन मोकळेपणाने जगा आणि मोकळेपणाने बोला. मनातल्या गोष्टी साचून ठेवल्या की त्याचं ओझं होतं आणि कोणाशी तरी बोलल्याने मन हलकं होतं आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. आयुष्यात मैत्री खूप महत्वाची असते. असे मित्र असावे जे तुम्हाला आरसा दाखवतील आणि कठीण काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. नातेसंबंध जपण्यासाठी त्याग करावा लागतो आणि एकमेकांना समजून घ्यावं लागतं. आपण जेव्हा फक्त स्वतःचा विचार करतो तेव्हा नाते तुटायला लागतात. सर्वांना सोबत घेऊन चालणं हीच खरी प्रगती आहे. समाजात वावरताना आपल्या वागण्यातून आदर दिसला पाहिजे. आदर दिला तरच आदर मिळतो. आयुष्यातल्या लहान लहान यशाचा आनंद साजरा करा. प्रत्येक वेळी मोठ्या यशाची वाट बघत बसू नका. आज तुम्ही जे काही साध्य केलंय त्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञता ही सुखाची गुरुकिल्ली आहे. मित्रांनो,
आयुष्यात आपण अनेकदा इतरांना काय वाटेल किंवा लोक काय म्हणतील या एकाच विचारात आपली निम्मी ताकद खर्च करतो. पण खरं सांगू का, लोकांना तुमच्या संघर्षापेक्षा तुमच्या यशात जास्त रस असतो आणि अपयशात फक्त चर्चेपुरता. आणि त्यामुळे लोकांसाठी जगणं सोडून स्वतःसाठी जगायला शिका. माझ्या अनुभवात मी पाहिलंय की जेव्हा आपण स्वतःच्या सुखाची जबाबदारी स्वतः घेतो तेव्हा अर्धे प्रश्न आपोआप सुटतात. आपण विनाकारण मनात इतकी टेन्शन साठवून ठेवतो की साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला कठीण वाटू लागतात. स्वामी समर्थ महाराज नेहमी सुचवायचे की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा आणि परिणामांची चिंता त्या ईश्वरावर सोडा. आपण जेव्हा कन्फ्यूज होतो तेव्हा आपले विचार करण्याची शक्ती कमी होते. अशा वेळी थोडा वेळ एकांतात घालवणं सगळ्यात उत्तम असतं. घरामध्ये वावरताना साध्या गोष्टीतून आनंद शोधायला शिका, जसं की मुलांसोबत खेळणं किंवा जुन्या आठवणी काढणं. हे छोटे क्षण आपल्याला मोठ्या संकटाशी लढण्यासाठी क्लिअर दृष्टी देतात. कामाच्या ठिकाणी कितीही स्पर्धा असली तरी स्वतःच्या तत्वांशी तडजोड करू नका. साधेपणा आणि सत्य ही दोन अशी शस्त्रे आहेत जी तुम्हाला कधीच हरू देणार नाहीत. स्वामी समर्थांचे भिवू नकोस हे शब्द आपल्याला त्या प्रत्येक क्षणी आठवते पाहिजेत. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय, खरं तर जिथे आपल्याला वाटतं की शेवट झालाय तिथेच देवाने एक नवीन सुरुवात लिहून ठेवलेली असते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, मग तुम्हाला जाणवेल की आयुष्य किती सिंपल आणि सुंदर आहे. दुसऱ्याच्या सुखाचा हेवा करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमची ही कृतज्ञता बघूनच निसर्ग तुम्हाला अजून भरभरून देईल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही त्या परमात्म्याचा अंश आहात आणि तुमच्यात अशक्य गोष्टी हे शक्य करण्याची ताकद आहे. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छान संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.